सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी गर्दी करतात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र उन्हाचा तडाखा वाढल्याने भाविक सकाळ आणि संध्याकाळी या दोन वेळेत दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असल्याचे पाहायला मिळते। उन्हाचा पारा वाढल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडूनही उपाययोजना करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। तुम्ही पाहू शकता की आता देशभरातून महाराष्ट्रासह अनेक राज्यातले भाविक आता तुळजापूरमध्ये दाखल होताना दिसत आहेत। आणि सध्या उन्हाळ्याचा कडक उन्हाळा असल्यानं भाविक सकाळी आणि संध्याकाळी दर्शन घेण्याला पसंती देत असल्यानं सकाळची वेळ असल्यानं मंदिरात मोठी आता गर्दी झालेली आहे। आणि उन्हापासून भाविकांचा सोय व्हावी म्हणून मंदिर संस्थांनी देखील मोठी सुविधा इथं उपलब्ध केलेले आहे। ग्रीन शेड असतील, इथं अनवाणी येणाऱ्या भाविकांचे पाय भाजू नये म्हणून इथं मॅट असेल आणि या मॅटवर काही वेळाने पाणी सुद्धा टाकण्यात येतं, त्यामुळं भाविकांना आल्हाद असं म्हणजे दर्शन घेता येतं। आणि सध्या सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यानं भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी दाखल होताना तुळजापूरमध्ये दिसत आहेत। माझ्यासोबत काय भाविक आहेत, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही आलोय बारामतीवरून। सकाळी दर्शन आले हो, 5:30 वाजता आलेलो। उन्हाचा कडाका आहे, उन्हाचा कडाका आहे, पण इथं चांगली सोय केलेली आहे, मॅट टाकलेली आहे, त्याच्यावर पाणी सोडलेलं आहे, त्याच्यापासून जरा लोकांचं संरक्षण होतं। भाविक सकाळी आणि संध्याकाळी दर्शन घेण्यासाठी तुळजापूर मंदिरात दाखल होत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तुळजापूर, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।